आणि आता आपण सुरुवात करूया मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांची भेट घेतली। मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेल्या 4 दिवसांपासून टोल दरवाढीच्या विरोधात उपोषण करत होते। राज ठाकरेंनी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावलंय। येत्या 2 ते 4 दिवसात टोल प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मनसेचा टोलचा मुद्दा नवीन नाही, मात्र शासनाचं नुकसान होऊ नये याचा विचारही राज ठाकरेंनी करावा असं वक्तव्य रामदास कदमांनी केलंय। तर आताचं सरकार टोल संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं या माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आपला नेता केंद्रात जावा हे वाटणं गैर नाही, त्यांच्यावरील प्रेमापोटी हे मी बोलल्याचंही त्यांनी सांगितलं। नांदेडमधल्या 5 एपीएमसीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला असून महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय। तर मुखेडमध्ये 18 पैकी 12 जागा जिंकत भाजपनं विजय मिळवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करतायत, त्यामुळे त्यांना पुन्हा 5 वर्ष संधी द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। मंडणगडमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते। पुढची 5 वर्षात देश जगात वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। आपल्याला निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचा प्रयत्न केल्यास आपणही भाजपला नुकसान पोहोचवू शकतो असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। ते अमरावतीमध्ये बोलत होते। मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते आपल्याला पाडण्यासाठी योजना आखतायत असं बच्चू कडूंना वाटत असल्याचं प्रत्युत्तर अनिल बोंडेंनी दिलंय। तर आपल्याला कोणी पाडू शकत नाही या भ्रमात राहू नये, कारण जनताच निवडणुकीत पाडत असते असा टोला देखील त्यांनी लगावला। अजितदादा गट ते नेते चालवत नसून दिल्लीतील अदृश्य शक्ती चालवत असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। दिल्लीतल्या अदृश्य शक्तीनंच महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप सुद्धा सुप्रिया सुळेंनी केलाय। छगन भुजबळ हे सातत्यानं शरद पवारांवर टीका करतायत। मी त्यांना उत्तर दिलं असतं, पण ते माझ्या वयाचे नाहीत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। ते माझ्या वयाचे असते तर त्यांना करारा जबाब दिला असता असं त्यांनी ठणकावलंय। कामगारांच्या वतीनं 90 आमदारांनी सरकारला पत्र दिलं, मात्र सरकार कामगार आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत नसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री फडणवीस केवळ आश्वासनं देतात, पण ती पूर्ण करत नाहीत असा आरोप देखील त्यांनी केलाय। मावळमध्ये जनरल मोटर्सच्या कामगारांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। उपोषणाच्या 6व्या दिवशी सुषमा अंधारेंनी आंदोलकांची भेट घेतली आहे। यावेळेला त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। टोल नाक्याचा मुद्दा पुढे करून सरकार आरोग्याच्या गंभीर प्रश्नांवरनं जनतेला भरकटवतंय अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। यावेळेला त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आश्रमशाळेतल्या पोषण आहाराच्या थकीत अनुदानावरनं खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झालेल्या आहेत। अनुदान न मिळाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसेन असा इशारा सुप्रिया सुळेंनी मंत्री अतुल सावेंना दिलाय। बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी पालक म्हणून कटिबद्ध असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। शेतकऱ्यासमोरच्या अडचणी आणि दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। आपल्याला आरक्षण मिळणारच, आपण सरकारला वेळ दिलाय, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी शिर्डीमध्ये केलंय। मराठ्यांचा विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। पुण्यातल्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मनसे पक्ष कार्यालयात आढावा बैठक झाली आहे। या बैठकीला मनसे नेते राजेंद्र वागसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळेला परिसरातल्या 300 तरुणांनी पक्षप्रवेश केला। घाटकोपरमध्ये ठाकरे गटाकडून गुजराती भाषेतल्या पाट्या तोडण्यात आल्या। एका उद्यानाला मारू घाटकोपर असा गुजराती बोर्ड लावला गेला होता। ठाकरे गटानं तो बोर्ड काढत माझं घाटकोपर हे मराठी फलक लावलंय। उद्धव ठाकरेंऐवजी राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष केलं असतं तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता असं वक्तव्य रामदास कदमांनी केलंय। राज ठाकरेंसोबत आपले संबंध चांगले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्यावर डूख धरल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। सैन्य दलातल्या जवानांप्रमाणेच पॅरामिलिटरीच्या जवानांना सुद्धा शासकीय सेवा सुविधा लागू करण्याची मागणी होतीये। जळगावात अखिल भारतीय सेवानिवृत्त पॅरामिलिटरी जवान असोसिएशनची बैठक झाली। या बैठकीमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेतला गेलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा होतीये आणि या सभेला समता परिषदेनं विरोध केलाय।
मराठा समाजाकडून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची आता मागणी केली जाते। मनोज जरांगे पाटील शिर्डीमध्ये साई दरबारी नतमस्तक झाले। दुष्काळात होरपळलेल्या बळीराजाला मदत आणि आरक्षण द्यायची सुबुद्धी सरकारला द्या अशी प्रार्थना जरांगेंनी केली आहे। मनोज जरांगे पाटलांनी नगरच्या राहता शहरात भेट दिली। यावेळेला त्यांचं जंगी स्वागत झालं। जरांगेंनी इथल्या मराठा बांधवांशी देखील संवाद साधला। विरारमध्ये पाण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। गेल्या काही वर्षांपासून वसई विरार नालासोपारा या परिसरांमध्ये अनियमित पाणी पुरवठा होतोय आणि या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातल्या मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको केलाय। वारंवार तक्रारी करून सुद्धा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वर्ध्यात माना समाजाकडून शिवाजी मोघेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। माना समाजाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। चाळीसगावच्या डेरा बर्डीतल्या शासकीय निवासी शाळेला आमदार मंगेश चव्हाणांनी भेट दिली आहे। शाळा, भोजनालय आणि स्वच्छतागृहाची दुरावस्था पाहिल्यानंतर चव्हाणांनी प्रशासन आणि कंत्राटदाराच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीची नवी मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात केंद्राकडे ठराव पाठवला असून लवकरच यावर योग्य निर्णय होईल असा विश्वास मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला। कल्याणमधल्या एका 1.25 वर्षाच्या बाळानं 1 रुपयाचं नाणं गिळलं होतं। अखेर उल्हासनगरमधल्या एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हे नाणं बाहेर काढण्यात आलं। या बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे। भाईंदरमधल्या नवघर गावाजवळच्या कांदळवन इथं बेकायदा क्रिकेट टर्फ उभारण्यात आलेलं होतं। प्रशासनानं या अवैध बांधकामावर कारवाई करत हे बांधकाम पाडून टाकलंय। चंद्रपूरमधल्या ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावाचा मुख्य कालवा फुटलाय। कालव्याचं पाणी शेतात शिरलंय। शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमधल्या सोयगाव तालुक्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झालाय। मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढलेली आहे। नागरिकांना खबरदारीचं आवाहन प्रशासनानं केलंय। बीडमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर 99 एकरचा पीक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी संचालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। धुळे शहरातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सरप्राईज व्हिजिट दिली आहे। जिल्हाधिकारी गोयल यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना देखील केल्या। खोटं चारित्र्य प्रमाणपत्र देऊन नोकरी करणाऱ्या बलात्कारातल्या आरोपीचं तडकाफडकी निलंबन झालंय। कारागृहात असतानाच या व्यक्तीची बीड जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती। मावळच्या सांगवडे या गावात बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे। याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। सध्या गावात दहशतीचं वातावरण आहे। तातडीनं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। येवल्यातल्या भिंगारे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या 2 बिबट्यांपैकी एकाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय, तर दुसरा बिबट्या अद्यापही मोकाट आहे। त्याची शोध मोहीम सुरू आहे। आंदरमावळात बिबट्याचा वावर पाहायला मिळालेला आहे। बिबट्या नागरी वस्तीत वावरू लागल्यानं माऊ गावातले ग्रामस्थ भयभीत झालेत। बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी आता ग्रामस्थ करतायत। शहापूर तालुक्यातल्या बेहलोली इथल्या कृष्णा प्रमोशन कंपनीत 10 ते 11 फुटी अजगर आढळला। सर्पमित्रांनी या अजगराला पकडून जंगलात सोडून दिलाय। बीडच्या परळी बसस्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडनं गोळीबार झालाय। गोळीबार कुणी केला आणि कशासाठी केला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही। नाशिकच्या विल्होळी परिसरात पेट्रोल पंपावर एकानं कर्मचाऱ्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केलाय। कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादातनं आरोपीनं हे पाऊल उचललं। यामध्ये एक जण जखमी झाल्याचं समजतंय। भुसावळमध्ये 20 लाख किमतीचं बायोडिझेल सदृश वाहतूक करणारा टँकर जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। गुजरातहून मलकापूरकडे इंधनाची अवैध वाहतूक सुरू होती।
बीडच्या अंबाजोगाईत भरधाव खासगी बसने एका कारला धडक दिली आहे. अपघातात 4 जण जखमी झाले. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. गोंदियाच्या तिरोड्यात एसटी बसच्या धडकेत 2 म्हशींचा मृत्यू झालाय. म्हैस मालकानं एसटी प्रशासनाकडे आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तपास सुरू आहे. बीडच्या उमरद जहागीर गावात चोरट्यांनी 3 घरं फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय. बुलढाण्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यातल्या शेत शिवारात कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे. मात्र पावसाळी वातावरण असल्यानं कापसावर लाल्या रोग पडण्याची भीती व्यक्त होतीये. पारोळ्यात अवैधरित्या बैल बाजार भरवण्यात आलाय. लंपीच्या संसर्गामुळे बंदी घातलेली असताना सुद्धा हा बाजार भरवण्यात आल्यानं त्यावर आता कारवाईची मागणी होतीये. दौंड तालुक्यातल्या हातवळणमध्ये भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेली 3 मुलं पाण्यात बुडाल्याची घटना समोर आलेली आहे. हातवळण परिसरातल्या उसाच्या गुऱ्हाळावर ही परप्रांतीय मुलं कामाला होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झालाय. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं मी लोणारकर टीम आणि वन्यजीव विभाग यांच्या वतीनं लोणार अभयारण्याला सायकलनं प्रदक्षिणा घालण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सायकलस्वार सहभागी झाले होते. रत्नागिरीतल्या मंडणगडमधल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचा कोनशिला समारंभ पार पडला. यावेळेला सुप्रीम कोर्टातले न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे देवेंद्र कुमार उपाध्याय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नांदेडमधल्या 5 बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी झालेली आहे. लोहा बाजार समितीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचं पॅनल आमनेसामने आहे. तर मुखेडमध्ये भाजप आमदार तुषार राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. सांगोल्यातल्या डोंगर पाचेगाव इथं कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. यावेळेला परिसरातल्या शेतातनं पाणी वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पालघरच्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीला आलाय. 11वीच्या विद्यार्थ्यांकडनं 10वीच्या 35 विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे. एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्यानं हा प्रकार उघडकीला आलाय. अहमदनगरमध्ये नाल्यावरच्या बांधकामांमुळे नागरिक आक्रमक झाले. त्या बांधकामासाठी बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता नागरिकांनी केली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत सोलापूर इथल्या विमानतळावर विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अध्यक्षतेखाली विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक झाली. यात सगळी प्रलंबित कामं पूर्ण करून विमानसेवा लवकर सुरू होण्यासाठी समन्वयानं कामं करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. जळगाव भुसावळ दरम्यान असलेल्या नशिराबाद टोल नाक्यावर एसटी बसचा फास्टॅग स्कॅन न झाल्यानं 1.5 तास बसचा खोळंबा झाला. रात्रीच्या वेळेला ही घटना घडल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. मनमाड आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या बाजरीला प्रति क्विंटल सरासरी 2230 रुपये दर मिळतोय. मात्र त्यातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. गणपती बाप्पाची मूर्ती घडवल्यानंतर 1-2 दिवसांची उसंत घेतलेल्या मूर्तिकारांनी नवरात्रीसाठी आता आदिशक्तीच्या मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. देवीच्या मूर्ती तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून महागाईमुळे मूर्तींच्या किमतीत 25 ते 30% वाढ झाल्याचं समजतंय. गुजरातमधनं कोडेन फॉस्फेट हा अंमली पदार्थ मिश्रित कफ सिरपच्या बाटल्या आणि अल प्रझोलम नावाच्या टॅबलेट बाळगणाऱ्या एका व्यक्तीला मीरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. त्याच्याकडनं एकूण 5,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मुंबईतल्या पवई परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. या 5 भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवर हल्ला केला असून या जखमी पोस्टमनवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या वस्तू आढळल्यानं 2 अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. कारागृह उपनिरीक्षकांनी तपासणी केली असता काही आक्षेपार्ह वस्तू आढळलेल्या होत्या. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातल्या मिरचापूरमध्ये विजेच्या धक्क्यानं खासगी इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी महावितरणच्या उपकेंद्रावर धडक देत आंदोलन केलंय. महावितरणकडून मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांच्या मदतीचं आश्वासन देण्यात आलंय.
बारामतीमध्ये एका खासगी रुग्णालयातनं डिस्चार्ज घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झालाय। तेजस कासवे असं या तरुणाचं नाव आहे। नाकावरच्या शस्त्रक्रियेनंतर आईसोबत दुचाकीवरनं घरी जाताना भरधाव टेम्पोनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झालाय, तर या अपघातात त्याची आई गंभीर जखमी झाली आहे। नागपूरमध्ये निरी संस्थेनं डॉल्बी, लाऊडस्पीकर आणि हॉर्नचा आवाज कमी करणारं नवं उपकरण तयार केलंय। फ्लाय ॲश आणि टायरपासून हे उपकरण तयार करण्यात आलंय। घरासमोर हे पॅनल लावल्यानंतर बाहेरचा आवाज बऱ्याच अंशी कमी होतोय। नुकतंच निरीच्या या उपकरणाला पेटंट देखील मिळालंय। डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलात दिव्यांगांसाठी विशेष जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली। पॅरा स्पोर्ट असोसिएशन आणि आमदार गणपत गायकवाड यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेला स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेनं शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळेला साई संस्थानकडून अविनाश साबळेचा गौरव करण्यात आला। नांदेडमध्ये अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आलेला होता। शहरातल्या फुले चौक इथल्या ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळापर्यंतचा 5.5 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 4 मिनिटं 3 सेकंदात पूर्ण झालाय। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवा रंग 2023 महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झालाय। उत्तर महाराष्ट्रातल्या तिन्ही जिल्ह्यातनं सुमारे 1400 विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते। इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धाचा भडका उडालाय। इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्यातल्या मृतांची संख्या 300च्या पुढे गेलेली आहे। मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। या हल्ल्यात सुमारे 1600 जण जखमी झालेत। हमासचे दहशतवादी आणि इस्रायली सैनिकांमध्ये गाझापट्टी संघर्ष सुरूच आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीये। अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत 2000 जणांचा मृत्यू झालाय, तर हजारो नागरिक जखमी झाल्याचं समजतंय। शोध आणि बचाव कार्य सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। अभिनेत्री नुसरत भरूचा इस्रायलमध्ये या सगळ्या युद्धजन्य स्थितीत अडकलेली होती आणि आता हमासच्या हल्ल्यानंतर नुसरत बेपत्ता झाल्याचं समजलेलं होतं। तिचा संपर्क होत नव्हता, मात्र आता ती सुरक्षित आहे आणि ती भारतात परतलेली आहे। भारतीय वायुसेना दिनाच्या निमित्तानं कंगनानं आपला आगामी सिनेमा तेजसचा ट्रेलर रिलीज केलाय। ट्रेलरमध्ये कंगना एअरफोर्स पायलट तेजस गिलच्या भूमिकेत दिसतेय। जबरदस्त डायलॉग सोबतच ट्रेलरमध्ये ऍक्शनचा देखील धमाका दिसतोय। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या मिशन रानीगंज या सिनेमानं 2 दिवसात 7.5 कोटींची कमाई केली आहे, तर फुकरे 3 सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 11 दिवसात 72 कोटींची कमाई केली आहे। या दोन्ही सिनेमांना मागे टाकत शाहरुखच्या जवान सिनेमानं सर्वाधिक 421 कोटींची कमाई केली आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे। शिवसेना ठाकरे गटानं घाटकोपरमध्ये गुजराती बोर्डाची तोडफोड केली आहे। नेमकं काय घडलंय हे आपण पाहणार आहोत एका स्पेशल रिपोर्टमध्ये आज रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर।